सुनील तटकरे यांच्या आशीर्वादाने चाकणकरांनी 400 ते 500 कोटींची माया जमवली। त्यांची चिडचिड समजू शकते अशी टीका सुषमा अंधारेंनी केली आहे। तर अजितदादांनी चाकणकरांचा राजीनामा मागितला होता, सुनील तटकरे यांनी तो रोखला असं वक्तव्य रुपाली ठुमरे पाटलांनी केलं। तर चाकणकरांना पदोपदी प्रत्येक प्रकरणामध्ये तटकरेंनी वाचवलं अशी टीका अंजली दमानिया यांनी केली आहे। मी अगदी चिडचिड समजू शकते, पण ठीक आहे। आणि काय आहे माहिती आहे का, आता एवढे पैसे माया जमवलेली आहेत, 400-500 कोटी रुपये जमवलेले आहेत, तटकरे वगैरे प्रभृतींचा आशीर्वाद आहे, त्यामुळे त्यांनी चिडचिड न केली तरच नवल। मी लहान माणूस आहे, सडाफटिंग आहे, चळवळीतली कार्यकर्ती आहे, त्यामुळे काय कोणाला काय काय करायचे ते त्यांनी करावं। रुपाली चाकणकर यांच्यामुळे महायुती बदनाम होत होती, पक्ष बदनाम होत होता। आणि याआधी तुम्हाला सांगते की माननीय अजितदादा असताना संपदा मुंडेच्या बाबतीत सुद्धा त्यांनी त्या पीडिताचं चारित्र्य हनन केलं होतं, जे कायद्याला धरून नव्हतं। त्यावेळी सुद्धा माननीय अजितदादांनी राजीनामा द्यायला सांगितला होता, परंतु प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे यांनी तो राजीनामा थांबवला होता। एकदा नाही, अनेक प्रकरणांमध्ये प्रत्येक पदोपदी रुपाली चाकणकरांना कोणी वाचवत असेल तर ते एकमेव नाव म्हणजे सुनील तटकरे। त्यांना पदोपदी वाचवणं, त्यांना पाठीशी घालणं, त्यांच्यावर काही न येऊ देणं, ते त्यांना कोणी काही बोललं की चिडाचिडी करणं, हे एकदा नाही असंख्य वेळा आपण बघतोय।